आज 7 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर आज प्रतीक्षा मामाच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर सगळेजण तिथे आले होते. मावशी होते, नीतू मावशी होती, प्रगती मावशी होती, मामी होते, मामा होते आणि सगळेजण मावशी आणि मामांची मुलं पण होती. त्याच्यानंतर बाप्पाला निरोप द्यायच्या आधी आम्ही शेवटची बाप्पाची आरती केली तिथे आणि सगळ्यांचं खूप मन भरून आलं होतं. त्याच्यानंतर तिथे ना इतकी थंड आणि गारगार हवा सुटली होती ना, इतकं बरं वाटत होतं. त्याच्यानंतर वेदांत यांनी प्रसाद म्हणून रसगुल्ले वाटले. हे रसगुल्ले खूप मस्त लागत होते खायला, खूप टेस्टी होते. म्हणजे जास्त स्वीट पण नव्हते आणि कमी पण नव्हते, व्यवस्थित होते. त्याच्यानंतर बाप्पाला निरोप द्यायच्या आधी सगळ्यांनी पाया पडून घेतलं आणि मग आम्ही फायनली विसर्जनासाठी खाली उतरत होतो. आणि आज नशिबाने पाऊस पण नव्हता, त्यामुळे चिकट वगैरे असं काय नव्हतं, सगळं सुक्क होतं. त्यामुळे छान असं आमचं विसर्जन झालेलं आहे. आणि हे दिवस कसे जातात ना गणपती बाप्पाचे, काय बोलू मी. म्हणजे आत्ता असे गणपती बाप्पा बसले होते आणि आत्ता लगेच विसर्जन होतं इतके. आणि आता बघा ना, 2-3 दिवसांनी लगेच आपले 10 दिवसाचे बाप्पा पण जातील. म्हणजे खूपच फटाफट दिवस जातात. आणि स्पेशली हे दिवस कसे जातात ना, अजिबात समजून येत नाही, खरं सांगते. नाहीतर इतर वेळेस आपले दिवस जात नसतात, पण हे खूप फटाफट दिवस गेले. आणि विसर्जनासाठी खाली पाण्यात उतरले होते विपुल दादा आणि वेदांत. छान असं आमचं विसर्जन झालं. आणि विसर्जन झाल्यानंतर आम्ही परत रिटर्न घरी यायला निघालो होतो. त्याच्यानंतर निखिलला इथे थोडेसे मस्ती करत होते, मी पण त्यांची जरा मस्करी करत होते. आणि मग घरी आल्यानंतर नीतू मावशीच्या घराच्या इथून पण गणपती बाप्पा विसर्जनासाठी खूप चालले होते. त्याच्यानंतर आज गौराईंचं पण विसर्जन होतं. आणि ही गौराई एकविरायाची होती, इतकी सुंदर होती ना, खरं सांगते. म्हणजे एकदम डोळ्यात अशी बसणारी होती, खूप मस्त. त्याच्यानंतर आम्ही तिथे सगळ्यांनी पाया पडलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलले होते की मी नीतू मावशीची तुम्हाला गार्डनिंग दाखवेल, तर ही आहे. त्याच्यानंतर हे ना खाली असं कबॉर्ड आहे त्यांनी बनवलेलं आहे वॉर्डरोबसारखं, आणि ते सगळे पॉट ठेवलेले आहेत. प्लस खाली तुळशीच्या बाजूला पण सगळे पॉट ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या घराच्या समोर जे आहे ना, तिथे त्यांनी स्पेशली असं केलं होतं, म्हणजे फ्लॉवर पॉट वगैरे ठेवला, ते पण सगळं केलेलं आहे. आणि मी मावशीला विचारलं पण की हे कशाची फुलांचं आहे का काय, तर ते बोलले की हे सगळे शोपीसवाले आहेत, पण खूप भारी आहेत. आणि ही आहे आमची क्यूटशी नीतू मावशी. त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण बाहेर जेवायला गेलो. घरी केलं होतं आईनो, पण आता विसर्जन झालं म्हटलं सगळेजण एकत्र बाहेर जाऊया, मस्ती मजाक पण करता येईल आणि गप्पा पण भरपूर मारता येईल. ही सगळे मावशीची आणि मामांची मुलं आहेत. त्याच्यानंतर सगळं जेवण वगैरे निघाले, आम्ही घरी परत रिटर्न यायला निघालो. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.